यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच करण सर. त्यांचा आवाज आपण होतच ऐकलं. वलवात मैदानाकडे सामन्याला करूया सुरुवात. पहिल्या फेरीतील दुसरा सामना हेदुटणे एच्या विरोधात गोळवली. या दोन टीम मध्ये असेल मॅच आणि पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. चला, हेदुटणे टीम 12th मॅनकडे मात्र टी शर्ट नाहीये, ड्रेस कोड नाहीये त्याच्याकडे. 2 धाब्यांची पॅनल्टी त्यांना दिली जाईल. आयोजकांची सूचना आहे. पॅनलाइजचा धावा नंतर ऍड केल्या जातील. ड्रेस कोड मात्र कंपल्सरी आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला मात्र ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी असेल. ड्रेस कोड तुम्हाला कंपल्सरी आहे. सो असं काही बघायला भेटलं नाहीये 12th मॅनकडनं. आणि 2 धाब्याचे पॅनल्टी असेल. वलवा मैदानाकडे सामन्याला सुरुवात. टॉस जिंकला हेदुटणे फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गोलिवली टीमला. आणि सलामी जोडी इंटर झाली आहे. दीपक केणी सलामीला आला. त्यासोबतच विशाल गायकर. सलामी जोडी गोलंदाज ट्रॅकवरती येतो आहे. गोलंदाज बंटी. पहिलाच बॉल. ओ व्हॉट इज शॉट. एकाच हाताने बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्या बॉलवरती आगास दीपक केणच्या बॅटमधनं आलं षटकार. अगदी पायावरचा बॉल. एका हातातनं बॅट सुटली. वेग होता बॉलाला. त्याच वेगाला मात्र बॉल फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. एका हातानेच मात्र स्ट्रोक कन्वर्ट झाला. दीपकच्या बॅटमधनं आलेला षटकार पहिल्याच बॉलवरती. 6 धाब्याने आघात. स्वतःचा अकाउंट संघाचं अकाउंट ओपन केलं बंटीला. समोर पुन्हा एकदा रणवीर यादवमुळे थोडंसं अडथळा. फिल्डिंग मध्ये आता थोडंसं बदल बघायला भेटत. स्क्वेअर लेग डीप मध्ये असेल, लॉंग ऑन असेल, वाईडिश मध्ये थोडासा फिल्डर आपण बघूयात. चांगला बॉल. खोलवर टप्पाचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. खालच्या बाजूला बॉल लागला. मागे निघून चाललाय. फायनल फिल्डर उभा होता. चांगली फिल्डिंग बघायला भेटली पण एक धाव थांबवू शकत नाही. आज सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 धावा 7 धावा. धाव फलकावरती 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. षटक सुरू असताना पहिला पॉवर प्लेचा आपण बघतोय. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. गोलंदाज ट्रॅकवरती आहे. गोलंदाज बंटीला आपण बघतोय. 2 फलंदाज आपण बघतोय. टावकूर त्याचा फलंदाज दीपकला आपण बघतोय. तर एका बाजूला आपण बघतोय उजव्या हाताचा फलंदाज विशाल कायकर. समोर असेल विथ हँड ग्लोव्ज उतरला.
अँग्लोज मला वाटतं करण दादा खूप ॲज अ रेअर झालेले आहेत. नवखे नवखे प्लेयर जरी आले तरी मात्र आता अँग्लोज घालून बॅटिंगसाठी उतरतात. चांगला फटका बॉल चाल एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, चेंडू उचलो फेकतोय, फेकी चांगली आहे. डायरेक्ट हिट द्यायचं होतं. नॉन स्ट्रायकडला सुद्धा संधी होती पण काय वेगाने धाव पूर्ण केली दीपकने. कमिटमेंट दाखवली आहे. स्ट्रायकेटला फेकी करायची होती पण असं काही घडताना दिसलं नाही. 2 धावा थांबवू शकले नाही. 2चं कॉल अगोदरच होतं 2-9 वरती. बॉल लाईन लेन बघावी लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. हा रिप्ले दाखवला जातो आणि ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉल अवांतर धाव पुढे जात असताना 10 वरती आपण बघतोय. धाव संख्या सध्या तरी 3 बॉल झालेले आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक खूप चांगलं राहिलं होतं. गोलंदाज बंटी पुन्हा एकदा हो चॉप केलंय. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. डावातील येतोय अजून एक मोठा फटका. चौकार फलंदाज विशालच्या बॅटमधून. मुख्य व्यासपीठावरती सदारामजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय. आपण येऊन आमच्या व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हो 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 वॉट डिलेव्हरी. काय चेंडू होता. टप्पा पडला आणि चेंडूने घेतला स्टॅन्डचा वेध. फलंदाज बाद होतोय. मिडल स्टिक आय थिंक उखडून काढली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर बंटीने विशालला दिलंय. फलंदाज बाद. दीपक दीपक सोड एका बाजूला. दीपक केणे एका बाजूला. दीपक पाटील फुल टॉस. शॉर्ट मिड ऑनला फिल्डर आहे तिथे उभा. अविनाश आय थिंक तिथे उभा. थोडेसे मिस्टेक फर्स्ट अटेम्प्टला आणि एक धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धाव फलकावरती आपण धावा एकूण बघतोय 15. षटक झालं संपन्न. पहिल्या षटका अखेर एक गडाचा मोहम्मद मध्ये तब्बल 15 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. चौकार आला होता विशालच्या बॅटमधनं आणि त्या चौकाराचं प्रत्युत्तर सुद्धा दिलं बंटीने. महागडा षटक बघायला जरूर भेटले. गडी सुद्धा बाद झाला. 15 धावा सुद्धा बघायला भेटल्या या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर जरूर केला दोन्ही फलंदाजांनी. पण सलामीचा विशाल गायकर मैदानाच्या बाहेर. तो वन डाऊनला फलंदाज बघतोय दीपक पाटीलला. दीपक आणि दीपक ही जोडी मैदानावरती खेळतीये. गोलंदाज ट्रॅकवरती आता आपण बघतोय गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये रोहित म्हात्रे. परफेक्ट ऑलराऊंडर रोहितची ओळख आहे दुसऱ्या संघामध्ये. गोलंदाज ट्रॅकवरती येतोय. या अगोदर टेनिस विश्वामध्ये 3 बाईक्स त्याच्या नावावरती आहेत. पहिलाच बॉल टप्पा पडलाय. थोडंसं खाली राहतोय. निघून झालंय सुरक्षकाच्या हातामध्ये. टॉड बॉल. चांगली सुरुवात बघायला भेटते षटकाची गोलंदाज रोहित कडनं. डॉट बॉल येतोय. रोहितचा पुढचा बॉल चांगला बॉल होता. बॅटचा खालचा बाजूला बॉल लागतो. करंगळत फिरतोय बॉल सुद्धा सुरक्षक येतोय. एक धाव बघायला भेटतीये.
मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय श्यामजी गायकर दादांना. आपण यायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंघाच्या फलकावरती आपण बघतोय 16. श्यामजी गायकर गोलिवलीचे 40+ या टीममध्ये प्रतिनिधित्व खेळत आहेत. एक जुने खेळाडू आहेत, त्यांना मी इन्व्हाइट करतोय. फटका चांगला, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिथे श्री उभा आहे, चांगली फिल्डिंग बघायला भेटते. एकाच ॲक्शनमध्ये उचलून बॉल फेकतो तोपर्यंत सिंगल. अजून 3 बॉल 17 धावा. फलकावरती रोहितचं षटक आत्तापर्यंत खूप चांगलं बघायला भेटतं. पहिले 3 बॉल खूप चांगले राहिले आतापर्यंत. रोहितने एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. दोन्ही फलंदाज आपण बघतो, एका बाजूला दीपक केणे, एका बाजूला दीपक पाटील. एक फलंदाज झाल्या बाद 17 वरती. आता कोणाला खतरा असेल? पहिल्या षटकामध्ये अगदी 15 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2च धावा. फुल टॉस आणि बॉल चाललाय लॉंग ऑनला, वाईड डिशला. फिल्डर आहेत, पाहतो आणि पाहतच राहील. फलंदाज दीपकने मारलाय षटकार. षटकार नाही मात्र धावसंख्या 23. 23 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा बॅट स्विंग खूप चांगलं होतं, पण तेवढंच चांगला चेंडू बघायला भेटला. डॉट बॉल येतो. कमबॅक या बॉलवरती रोहित. टप्पा पडला, बॉल थोडासा बाहेर निघाला. आउट स्विंग बघायला भेटला. टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने. डॉट बॉल या अगोदरचा फुल्लर यांचा बॉल, त्याच्यावरती षटकार. आणि आताचा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा 30 दिशेत तोच फिल्डर. वाईडिश लॉंग ऑन, बॉल सीमा पार. दीपक पाटीलच्या बॅटमधनं दुसरा षटकार. षटक संपन्न 2 गडी बाद. 1 धावसंघाला फलकावरती एकूण 29-14.50च्या सरासरीने स्कोर बोर्ड आपण बघतोय. 3 बॉल खूप चांगले होते रोहितचे, पण नंतरचे 3 बॉल गोलवली संघाच्या बाजूने 2 षटकार बघायला भेटले. 14 धाव्याचं ते षटक रोहित म्हात्रेचं सुद्धा बघायला भेटलं. 2 फुल्लर यांचा बॉल बघायला भेटले, त्याच्यावरती 2 षटकार. त्याच्यामध्ये जो 5वा बॉल होता तो खूप चांगला होता. आणि मुख्य व्यासपीठावरती किशोरजी भंडारी यांना मी इन्व्हाइट करतोय. आपण याचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ उंबरले आयोजित आहे गावदेवी चषक 2025 गोलंदाज ट्रॅकवरती आता बघतो आपण. गोलंदाज श्री भंडारीला येतो. तिसरा फ्रेश गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये श्री, समोर फलंदाज दीपक केणे, एका बाजूला दीपक पाटील. सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार. जर कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधनं आले तर श्यामजी गायकर एक 40+ खेळाडू आहेत. क्रिकेटवरचं अतोनात प्रेम त्यांचं. ते गावला मद्रास मॅच बघायला आलेले आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राईज दोन्ही फलंदाजांसाठी आले. अलॉन द कार्पेट बॉल ऑन साईडला बघायला भेटलं. सिंगल कंप्लीट केली आहे. 1 ने धाव 30 वरती. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकार आले तर श्याम गायकरजी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तत्पूर्वी सिंगल बघायला भेटली. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवरती श्री गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण बघतोय समोर फलंदाज दीपक पाटील. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या अगोदरच्या लास्ट ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 30. वैयक्तिक जर दीपकचा विचार केलं 6 बॉल 14 वरती तो खेळतोय. तर एका बाजूला दीपक केनेचा विचार केलं तर 4 बॉल 9 वरती तो खेळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. श्री समोर पुन्हा दीपक पाटील.
लाईन लेंथ आता बघावी लागेल. नो बॉल. अंपायरने सांगितलं. असंच या अगोदरही बघायला भेटलं होतं कोळेगाव संघाकडनं आणि आता पुन्हा तेच चित्र बघायला भेटतंय श्री भंडारीकडनं सुद्धा. हाही बॉल न असेल. लाईनच्या खूप बाहेर बॉल चालला त्या क्रीजच्या खूप बाहेर बॉल टप्पा पडून सरळ चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. पंचाने लगेच सांगितलं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय रतनजी मानेरकर सरांना. पुन्हा मी इन्व्हाइट करतोय किशोरजी भंडारी दादांना. मी आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. असं नसतं व्हायचं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण जे बघतोय सर्व मान्यवर मंडळी यायचं आपण. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नो बॉल नसणार आहे. व्हाईट बॉल आहे. अंपायरने सांगितलं लगेच. हो चांगला बॉल. शॉर्ट पिच पुल केलाय. पुल पॉवरफुल बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा. साधा वेंसा. दोन बॉल दोन षटकार आलेले आहेत फलंदाज दीपक पाटीलच्या बॅटमधनं या अगोदर लास्ट ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवर आणि या पहिल्या बॉलवर फेस करताना तिसरा येतोय. येईल का मिड विकेट. पाहतोय आणि पाहतच राहील. सलगचे 3 षटकार दीपक पाटीलच्या बॅटमधनं. सलग 3 बॉल 3 षटकार दीपक पाटीलच्या बॅटमधनं. 8 बॉल 26 वर वैयक्तिक तो खेळतोय. संघाची धावसंख्या 43. 43 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल झाले. श्री भंडारी तोडाचा महागडा ठरतोय. पहिल्या बॉलवर सिंगल नंतर व्हाईट. दुसरा बॉल फेस करताना तिसरा बॉल फेस करताना सलग 2 षटकार दीपक पाटीलच्या बॅटमधनं आलेले आहेत. हो बॅट्स लिडिंग एज घेतली. बॉल मागे चालला. चांगली फिल्डिंग. बंटी तिथे आय थिंक उभा. बॅकअप ते खूप चांगलं सुरक्षकाला. शॉट थर्ड मॅनला सिंगल. एक ने फलक 44. .44 44 धावा फलकावरती आपण बघतोय. गोलंदाज श्री सध्या तरी महागडा षटक. 15 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. अजून 2 बॉलचा खेळ आय थिंक इथनं बाकी असेल. धावा फलकावरती एकूण संघाच्या बघतोय आपण 44 धावा आहे गड्याचा मोबदल्यामध्ये. हो चांगला फटका येते. बॉल ऑन द कार्पेट चालला ऑन साईडला. फिल्डर येतोय उचलून फेकेल तोपर्यंत ही सिंगल. जेवढी जास्त स्ट्राईक दीपकला बघितलं. दीपकने अगदी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता सलामीला येत असताना. त्याने ते लगेच बघितलं की दीपक पाटील जेव्हा 1 डाऊनला आला तसं बॅटमधनं मोठे फटके येत आहेत. एका बाजूला संयमी खेळ दीपक केने तर एका बाजूला ॲग्रेशन्स आपण बघतोय. फलंदाज दीपक पाटील अग्रेसिव्ह झाला. बॅट त्याची बोलती आहे या सकाळच्या सत्रामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्येच आपण बघतोय. खूप चांगली फलंदाजी. फटका चांगला आहे. लॉंग ऑन आहे. त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. जाईल सीमा पार. अजून एक षटकार.
3 षटकार संपन्न, ड्रीम्स ब्रेक संपन्न झाले. 51 धावा. या अगोदर बघितला आपण जेव्हा पहिली मॅच कोळेगावच्या विरोधात आपण खोणी संघाला बघितलं, तिथे सुद्धा 3 ओव्हरमध्ये 51 धावा होत्या आणि इथे सुद्धा 3 ओव्हरमध्ये 51 धावा आहेत. तिथे गडी बाद झाला एक, एका बाजूला दीपक केणे, एका बाजूला दीपक पाटील. 10 बॉल 33 वरती नॉन स्ट्राईकला खेळतो. स्ट्राईकला 5 बॉल 10. दीपक केणे समोर फलंदाज बघतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. रोहितचा बॉल ऑन साईडला गेलाय होतं पण लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू. वाईट बॉल. आव्हानाने दाखवलं पुढे जाईल. टप्पा पडल्यावरती बॉल बाहेर निघून चालला. लेग स्टिकच्या खूप म्हणजे खूपच बाहेर निघून चालला. अजून एक वाईट बॉल बघायला भेटतोय. खरा बॉलने सुरुवात झाली आहे गोलंदाजी ट्रॅकवर. रोहित महात्रेला बघतोय पुन्हा एकदा आपण सेकंड स्पेलमध्ये. 52 धावा धाफुलगाववर्दी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल त्याला हुक केलंय. फटका चांगलाय. दीपक केणे बॅट मधनं आलेला हा या इनिंगचा दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे जाईल धाफुलगाववर्दी. एकूण धावा 58 ऑन स्कोर बोर्ड. स्वागत षटकाराने रोहित म्हात्रेचं पुन्हा एकदा. दीपक साठी हा बॉल. फटका चांगला डीपला स्क्वेअर लेग मध्ये. बॉल थांबणार नाहीये. श्री बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा होता. चेस करता येणार नाही. बॉल पहिल्या डब्यावरती सीमा पार. षटकार चौकारानेच बॅट बोलते दोन्ही फलंदाजांची. चार 62 धावा बॅटचा रडार मध्ये आणि बॉल चाललाय प्लॉटच्या बाहेर. सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करतोय दीपक केणेचा तडाखा. रोहित वरती चढवलेला हल्ला. अजून एक षटकार. सक्षम कैलास पाटील कुठे असाल तर बघा आपल्याला घरनं कॉल येतोय. आयोजकांनी आम्हाला सांगितलं की कॉल तुम्हाला आलेला सो इन्व्हाइट तुम्हाला घरी केलंय. सो आपण घरी पोहोचा. तोपर्यंत इथं बघूया मैदानावरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट धोक्यामध्ये होती. डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं. दुहेरीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 70 धावा धाफुलगाववर्दी. एका बाजूला 10 बॉल 33 9 सेकंडला उभा आहे. पण आता त्याच्याच बरोबर दीपक केणे सुद्धा आलाय. 9 बॉल 28. 2 षटकार 1 चौकार दुहेरी षटक महागडं. गोलंदाज रोहित म्हात्रेवरती चढवलेले प्रति हल्ले बघतोय. पिच बॉल पुन्हा एकदा मिड विकेट. बॉल चाललाय हवेशी वार्तालाप करत दीपक केणेचा अजून एक धडाका षटकार. दहा बॉल 34 तर 10 बॉल 33. दोन्ही दीपक एका बाजूला केणे एका बाजूला पाटील. काय फटकेबाजी सुरू आहे. इंटरटेन सुरू आहे मैदानावरती. प्रेक्षक सुद्धा आता विचार करतायत की पैसा वसूल मॅच सुरू आहे. काय फलंदाजी होते. फटका इथे हवेमध्ये पुन्हा एकदा. आता तिथे बॉल चाललाय पुन्हा सीमा रेषेच्या बाहेर. डीपला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं क्लिअर करतोय बाउंड्री लाईन. सलगचा दुसरा येतोय षटकार.
तब्बल 31 धाव्यांचं षटक रोहित म्हात्रेचं. 2 षटकं 45 धावा त्याने खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये श्रीने 22 आणि या ओव्हरमध्ये रोहित म्हात्रेने 31 धावा तब्बल खर्च केल्या. 4 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी, 1 वाईट असं हे समीकरण बघायला भेटलं या ओव्हरचं. रोहित वरती परती हल्ले चढवले दीपकने. अविनाशचा पहिला बॉल, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, बॉल चाललाय पण तिथे फिल्डर आहे, पकडलाय झेल, संपलाय. दीपक पाटीलचा खेळ, धक्का दुसरा 82 वरती. हा रिव्ह्यू बघू शकता, काय झेल टिपलाय, इतने क्लिअर कट दिसत नाहीये पण रिप्ले स्क्रीनवरती आपण बघतोय. काय फटका होता, एकान वेळेला असं वाटलं होतं की षटकार, पण एका हाताने स्ट्रेच केलं, बॅलन्स सांभाळलं, बॉडी बॅलन्स काय होतं श्रीचं, खूप चांगला झेल त्याने टिपलाय. फलंदाज दीपक पाटील बाद झाला. दीपक केणे अजून मैदानावरती आहे. यश आला नवीन फलंदाज यश पाटील, अगदी कमी वयामध्ये याने सुद्धा गोलिवली संघाला दखल घ्यायला लावली. टेनिस बॉल विश्वामध्ये चांगली फलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. मधल्या फळीमध्ये नेहमीच त्याला बघतो खेळताना. डावखुरा त्याचा यश मैदानावरती येतोय. हायेस्ट स्कोर बघायला भेटतोय, तब्बल 82 धावा. 81 81 होते, त्याचा मोडत 82 धावा लावल्यात. फटका चांगला, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यशने सुद्धा आल्याबरोबर स्वागत केले चौकाराने. बॉल सीमा पार 4. थँक्यू डिसे मास्टर. अचूक माहिती आम्हाला देत असताना आमचे गुणसंख्या लेखक भावेश पाटील याच गावचे. तब्बल 11वा फलंदाज ठरलाय ज्याने चौकाराने अकाउंट आपलं ओपन केलंय. यासाठी व्हेरिएशन्स या बॉलवरती करायचे होते. धीम्या गतीचा बॉल जरूर होता पण तो ऑफस्टिक सोडून जाणारा होता. अविनाशला पुन्हा रिप्ले बघू शकता, थोडीशी गती कमी, बॉल टर्न झाला, टायवर्ट झाला बाहेरच्या दिशेने. व्हाईट बॉल बघायला भेटलं. पुन्हा त्या दिशेने फटका चांगला ऑन द कार्पेट. फिल्डर पॉइंटचा चेंडूवरती येतोय. एक्स्ट्रा कव्हर चेंडूवरती येईल डीप मधून फिल्डर, तोपर्यंत या सिंगल या एकने धावफलक 88 धावा धावफलकावर. 3 बॉल झाले धावा धावफलकावरती 88. हाय स्कोर उभा केलाय, फटका खूप चांगला आहे. श्री पुन्हा आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सलगचा दुसरा झेल त्याने टिपलाय. चांगली फिल्डिंग. फलंदाज दीपक केणे सुद्धा मैदानाचा बाहेर. गायकर मैदानात आतमध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती हितेश. संघाची धावसंख्या 88. उच्चांक स्पर्धेचा गाठला जरूर. 4 बॉल झाले धावा धावफलकावरती 88. 2 बॉलचा खेळ अजून बाकी. अविनाश हो सफल झालाय. काय फटका आहे, कलात्मक स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. हितेशने सुद्धा चौकाराने अकाउंट ओपन केलंय. चौकाराने अकाउंट ओपन करणारा नंबर 12वा खेळाडू ठरला. आणि हाच गोलिवली संघ 40+ आजदेगावच्या 40+ टुर्नामेंटमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. आणि इथे सुद्धा रेग्युलर संघ खूप चांगली कामगिरी करतोय. शेवट गोड झाला, फलंदाज बाद झाला रनआउट संधीमध्ये. 92 वरती धक्का बसला. अजून एक चौथा
93 93चं लक्ष भल्या मोठ्या धाव्यांचं डोंगर आता पार करायचं आहे ते मात्र हेदुटणे संघाला. आणि आज गोलिवली संघ 40+ बघितलं तर आज ते 40+ या टुर्नामेंटमध्ये तब्बल मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आहे. आणि इथे सुद्धा गोलिवली संघ खूप चांगली कामगिरी करतोय. 92 धावा धावफलकावरती लागल्या, 93चं लक्ष ठेवलंय ते आपण बघूयात हेदुटणे संघासमोर. तत्पूर्वी इन्व्हाइट करतोय उला मैदानाकडे. मॅच सुरू आपण बघतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. हेदुटणे ए आणि गोलिवलीच्या विरोधात तब्बल 92 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन्ही दीपकने खूप चांगली फलंदाजी केली. 92 93 93चं लक्ष असेल हेदुटणे संघासमोर. लक्षाचा पाठलाग आता करायचा आहे. आणि मी तुर्तच थांबतो. आवाज ऐकूया पुन्हा एकदा खेळाचा दुसऱ्या डावामध्ये यास हेदुटणे गावचा आणि कल्याण डोंबिवलीचा एक चांगला आवाज नेहमीच त्यांना आपण ऐकत आलेलो करण कालन सरांना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जलदमान क्रिकेट संघ उंबारली आयोजित आई गावदेवी चषक 2025 मॅच बिटवीन गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि आई गावदेवी क्रिकेट संघ गोळवली या दोन संघांदरम्यान. मात्र वळत आपण या दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर मंचावरती श्रीमान बाळदादा काळन मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी किशोरजी भंडारी यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य हेदुटणेचे फुलचंद्रजी काळने देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. आवर्जून आज उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आपण त्यांचाही सन्मान करूयात. डाव पहिला संपला जिथे गोळवलीने जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल 40 धावा दीपक केणे, तर 11 बॉल 33 धावा दीपक पाटील. दीपक हे नाव चर्चेत जरूर पहिल्या डावामध्ये राहिलं. आतापर्यंतचा हायस्ट स्कोर या स्पर्धेमधला 92 93 ला चेस करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आत. हिटमॅन हेदुटणेचा रोहित सॉफ्ट हँडने जरूर इथे काही वेळ बॉल हवेत होता. चान्स असं वाटलं आहे की, पण इथे कव्हरचा फील्ड थोडासा मागे. रोहित म्हात्रे आणि योगेश जाधव या आघाडीची जोडी आहे. यानंतर आपण बारकुरामजी पाटील साहेब यांचाही सन्मान करणार आहोत मंचावरती. मी यांच्या हस्ते किशोरजी भंडारी यांचा आपण सन्मान करूयात. नामवंत प्लेयर आहेत, 40+ आजही खेळत आहेत.
हेदुटनेससाठी आपण त्यांचा सन्मान करत आहोत मंचावरती. बारकुरामचे पाटील यांच्या शुभस्य किशोरजी भंडारी यांचा सन्मान होत असताना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. मंचावरती आपण आसन ग्रहण करा आणि यानंतर आपण वळूयात आता मॅचच्या दिशेने. 2 लागोपाठ डॉट बॉल. खोलात होता मिडॉनला फिल्डर आहे दीपक, फार वेगाने बॉलवरती मिसफिल्ड झाली आहे. सहजरित्या आता दुसरी धाव देखील मिळू शकते, कारण जो काऊ कॉर्नरला फिल्डर होता तो लॉंगॉनच्या दिशेने चेंडूच्या लाईन मध्ये येत होता. तिथे मध्ये दीपक आला, फर्स्ट डे मध्ये बॉलला त्याला कव्हर करत आला नाही आणि येत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा. मोठ्या लक्ष्याला चेस करत असताना तुम्हाला चांगल्या सुरुवातीची गरज असते. प्रयत्न जरूर रोहित मात्रेचा तोच आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहतोय 2 धावा सध्या तरी बनलेल्या आहेत. काऊ कॉर्नरचा डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर लॉफ्ट केलाय, जिथे फिल्डर आहे येतोय फार वेगाने थोडासा दूर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार हेदुटनेससाठी. चौकारासोबत धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 6 धावा. बाउंड्रीज मध्ये डील झाली तरच 93. पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला नाही जसा बॅटरला पाहिजे होता. त्यामुळे थोडासा नाराज आहे रोहित, कारण पावपलेला त्यांना कॅपिटलाइज करायचं होतं. क्षमता जरूर आहे, बॅटिंग ऑर्डर हेदुटनेची देखील खोलवरती आहे, पण जेव्हा स्कोरबोर्डचं प्रेशर असतं, जे काही रिक्वायरमेंट आपल्याला मेंटेन करायचं असतं, तेव्हा वेगळ्या रणनीतीने आपल्याला खेळायचं असतं आणि ती रणनीती आतापर्यंत अंमलात आणता आली नाही रोहितला. स्वतःवरती थोडासा नाराज आहे, कारण 5 बॉलमध्ये बनला 7. फुल टॉस होता, बॅटचा हात लागला, डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय, लॉंग ऑन फिल्डर फार वेगाने येतोय मात्र थोडा दूर. योगेशच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा नाबाद. गावदेव क्रिकेट संघ हेदुटणे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ आता संपलेला आहे. धावा फलकावरती आपल्याला 11 धावा पाहायला मिळतात. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये अजून या मॅचमध्ये 82 धावांची गरज आहे. 20ची सरासरी 20.50च्या धावागतीने जर धावा आल्या तर या धावा बनणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग दीपक केणेकडून आपल्याला पाहायला मिळाली. दीपक पाटील आणि दीपक केने हे दोघं इष्टपैलू आहेत, ज्याने बॅटिंग जबरदस्त केली आहे. गोलंदाजी करत असताना देखील दीपक केनेने चांगली बॉलिंग केली, तर आता आलाय तो दीपक पाटील. बॅकफुटला चांगला कटचा फटका, गॅप शोधली, वेगाचा वापर आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार पहिल्याच बॉलवरती आलाय आणि बाउंड्रीज मध्ये डील करायचे रोहितला देखील माहिती आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल, हुक करत असताना जस्ट लुक ॲट दी शॉट, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मात्रेने पहिला मारलाय, षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. 21 धावा धावा फलकावरती. या षटकामध्ये इरादे स्पष्ट आहेत, कारण जर आतापासून सुरुवात केली नाही तर या धावा फार मोठ्या आहेत आणि त्या धावसंख्येला चेस करत असताना इथपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या नव्हत्या, जिथे आपण दीपक केणेला बघितलं होतं, पण दीपक पाटीलचं स्वागत झालंय. रोहित मात्रे हे दुडणेचा बायकर मॅन आहे. मालिकावीरच्या 3 बाईक त्याने मिळवलेल्या आहेत. योगेश जाधवचा क्लास सगळ्यांना माहिती आहे. मात्र या मॅचमध्ये तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, पण सुरुवात करत असताना तुम्हाला प्रत्येक डावाची सुरुवात शून्यापासूनच करावी लागते.
ती सुरुवात रोहितने केली आता. आणि आपण सध्याचं धावफलक जर बघितलं तर ते 21 वरती दीपक पाटील. इव्हन मला आठवतं जेव्हा जेव्हा दीपक गोलंदाजीसाठी होतो, तो ग्रामीण क्रिकेट फार सध्याच्या घडीला कमी खेळतो, पण मला आठवतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जेव्हा ठाणे अगेन्स्ट रायगड त्या एक्झिबिशन मॅचमध्ये दीपकला चान्स मिळाली होती, काय गोलंदाजी केली होती विश्वास पाटील उस्मान पटेलच्या अगेन्स्ट दीपक पाटीलने. तो दीपक पाटील आज पुन्हा एकदा पाहूयात चमकेल की त्याच्या अगेन्स्ट रोहित मात्रेने तर जरूर सुरुवात केली आहे. 2 बॉलमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहेत आणि हे 2 चांगल्या खेळाडूंमधलं द्वंद्व रंगलेलं मैदानाच्या आत. गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी क्रिकेट संघ गोळवली. कार्यसम्राट माजी सरपंच तकदीरजी खान यांच्या फ्लेक्सला कटआउटला जर डायरेक्ट हिट केला बॅटरने षटकाराच्या स्वरूपात, तर प्रेमजी काळन बाळदादा यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज बॅटरला देण्यात येईल. धावा 21 आहेत. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डीपमध्ये मिड विकेट सोबत आपण डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन पाहतोय आणि एक फिल्डर जो आपल्याला पाहायला मिळतोय सध्या लॉंग ऑफच्या दिशेने. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आलाय. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, मिस की हुक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग जज करतोय पण जजमेंट त्याचं पूर्णपणे चुकलेलं आहे. 2 धावा तर सर्जित आपल्याला पाहायला मिळतात. ट्रिपलला चान्स घेतले पण रोहितने पूर्णपणे आता थांबवलंय. या क्षणाला रनआउटची विकेट जाता कामा नये. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23 धावा धावा फलकावरती. कालही आपण पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये धावा बघितल्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये आपल्याला 81 पाहायला मिळाल्या होत्या. सेकंड मॅचमध्ये आपण 77 बघितल्या होत्या. आजही तसंच. डाऊन दी ग्राउंड पिक केलंय बॉलला. वाटू बॉलर हेड असं वाटलंय पण तिकडे लॉंग ऑनला जबरदस्त कॅच विशाल गायकरची. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, पण हे मंजूर नव्हतं विशाल गायकरला. उडता विशाल, जबरदस्त कॅच. ऍक्शन इप्ले ऑन स्क्रीन. साइड स्क्रीनच्या समोर आला. टिपलेल्या झेलने रोहित मात्रेचा डाव संपलाय. पहिला हादरा हेदुटणे आला. तो ब्रेक थ्रू मिळून दिला आणि याचं अर्ध तरी श्रेय दीपकला द्यावंच लागेल. ते फिल्डर विशालला. जबरदस्त कॅच. प्रशांत कुंभारकरचं आगमन मैदानाचा. धावा धाव फलकावरती 23 ला पहिला धक्का बसला. पॉवर प्लेचे 2 बॉल आणि बाकी. राईट झाला बॉल. पुल करायचा होता पण इथे आता जो बॉल टेक ऑफ झाला. ही असामान्य उसळी आपल्याला पाहायला मिळाली या बॉलची. आणि प्रशांत वाटलं की बॉल आत येईल, तो आतही आला नाही बाहेरही निघाला नाही. सरळ रेषेमध्ये निघून गेला विकेट किपरकडे. शेवटचा बॉल. पायात टाकला होता. बॅटचा चेहरा बंद करून हेल्दी एजने बॉल लॉंग ऑन कडे चालला. डबलला चान्स गेली योगेश. 2 धावा सहजरित्या इथे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आला विशालकडून. 2 ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा 1 विकेटचं नुकसान. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 68 धावांची गरज आहे हेदुटणेला. जी डावखुर आहे त्याच्या लेफ्टी बॅटरला फार पोषक आहे. पहिल्या डावामध्ये देखील आपण दीपक खेळण्याचा बोलवाला बघितला, ज्याने 12 बॉल 40 बनवल्या तर 11 बॉल 33 जो स्टार्ट दिला होता दीपक पाटीलने. त्यामुळे 92 बनवल्यात. 93चा चेस सुरू आहे. पॉवर प्ले एंड झालाय हेदुटणे. धावफलक सध्या आपण पाहतोय ते 25. 18 बॉलमध्ये
अजूनही आपण पाहतोय 68ची गरज आहे. योगेश सध्या स्ट्रायकिंग एंडला, कंटिन्यू केलं दीपकने. उडवलाय बॉलला मिड विकेटला, मिस टाइम आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. वन मोर विकेट डाऊन. योगेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. आज हेदुडनीच्या स्क्वॉडमध्ये जरूर जो बॉलिंग युनिटमधला स्ट्रायकर बॉलर आहे, ISPL सीझन 3 ब्ल्यू तिकीट होल्डर आहे. त्यामुळे जो काय ISPLचा कॉन्ट्रॅक्ट असतो, त्यामुळे हर्षदला या स्पर्धेमध्ये खेळता आलं नाही आणि कुठेतरी ती उणीव जरूर भासली जेव्हा गोलंदाजांना मार पडत होता. 25 धावा. दयाळूचं आगमन. ओहो, ऑन साईडला उडवलाय. ही त्याची स्टाईल आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. दयाळू काळांच्या खेळीचं वैशिष्ट्य खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. पूर्वीपासून जेव्हापासून तो क्रिकेट खेळतोय आणि आल्याबरोबर त्याने ते दाखवलं. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. मोठ्या फटक्यांसाठी वारंवार जातो आणि या मॅचचं सिच्युएशन देखील तसंच आहे. 31 धावात. वन्स अगेन अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल पडलाय, बाहेर वळतोय आणि इथे मात्र दीपकने कमबॅक केलंय. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल किती बाहेर वळला पहा. सुपर. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 31 बॉल बाकी आहेत, अजूनही 3, म्हणजे ओव्हरऑल 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 बॉलमध्ये या मॅचमध्ये 62 धावांची गरज आहे एदुटनेला. ओ हेलिकॉप्टर. मिड विकेटला फिल्डर जरूर उपस्थित. प्रयत्न सफल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वन्स अगेन प्रयत्न तोच मागे, यावेळेला आउट साईड घेऊन विकेट किपरने कॅच पकडली आहे आणि येत असताना आता विकेट 37ला आणखी एक विकेट जात असताना आपण पाहत आहोत. ऑप्शनचा फारच बाहेर. वन्स अगेन हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता दयाळूचा, मात्र तो फसलाय आणि ओव्हरऑल जर आपण आता बघितलं तर 37ला तिसरी विकेट जाते. बॉल बाकी आहे 13, तर 13 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या 56 धावांची गरज आहे गावदेवी क्रिकेट संघ हेदुटनेला. स्कोरबोर्डचं प्रेशर, त्यामुळे एका मागोमागच्या विकेट जात गेल्या. लेफ्टी मनोज मैदानाच्या आत येत आहेत. धावा 37 आहेत, तर 13 बॉलमध्ये अजून या मॅच मध्ये 56. चला, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दुसरीच मॅच सुरू आहे आणि 11:30 आता वाजून गेलेले आहेत. यानंतर 13 बॉल आणि 56 धावांची गरज. लेफ्टी मनोज स्ट्रायकिंग एंडला आलाय, तर लेफ्टी बॉलर देखील आहे ज्याच्या षटकातील शेवटचा बॉल. दीपक. अर्ली बॅट स्विंग, बॅट अगोदर फिरली, बॉलवरती नजर नव्हती, शेवटचा बॉल डॉट आणि ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा. विकेट पडले, 3 बॉल बाकी आहेत, 12 धावा पाहिजे. 56 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटनेला.
3 ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. टॉप ऑर्डर रोहित मात्रे सेट झाला होता, त्याची विकेट पडली. देन मात्र डाव कुठेतरी थोडासा थांबलेला पाहायला मिळाला. देन योगेशची विकेट आपण बघितली, देव आउट झाला. ऑन साइडला पोल केला, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल मिड विकेटचा बाहेर. प्रशांतचा बॅटमधून आला षटकार. षटकाराला प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या 43 वरती पोहोचली. 50ची अजूनही गरज आहे. 11 बॉलचा खेळ बाकी. षटकारांमध्ये डील झाली तर ही मॅच इथूनही बनवू शकते का, सध्याच्या घडीला प्रश्नचिन्ह आहे. अवघड जरूर समीकरण. उडवला मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज विकेट किपर दोघे आलेत. स्वतः गोलंदाज हितेशचा कॉल होता, चांगला झेल त्याने टिपला आणि 43 ला देत असताना चौथा धक्का हे दुटणीला. एका मागोमाग विकेट पडत गेलेल्या दादा. धावांची गती मात्र कमी झाली आणि रनचेसमध्ये आता फार मागे आपण सध्या तरी दुटणीला पाहतो. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. सागर आलेत, ही चान्स आहे आता. जे काही नवीन बॅटर असतात ज्यांना प्रत्येक मॅच मध्ये, कारण त्यांचा बॅटिंग क्रम असतो 5, 6, 7, 8 अशा मॅचेस मध्ये तुम्हाला चान्स असते. हरकत नाही, मॅच थोडीशी दूर आहे, लांब आहे, पण इथे जर तुमच्या बॅटमधून चांगले फटके येतात तर कदाचित पुढच्या काही स्पर्धांमध्ये तुम्हाला ती चान्स मिळू शकते टॉप ऑर्डरमध्ये. ही ती चान्स सागरला जरूर असेल. 43 ला 4 विकेट आहेत. बॉल बाकी अजूनही 9 धावा पाहिजेत अजूनही. 50 खेचून मारण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने बाउन्सर पाहायला मिळाला. बॉल थोडासा चढला बॅटवरती. दीपक डीप मधून आला आणि सिंगल धावसंख्या 44. नेल्सन फिगर 44 फॉर 4. लेफ्टीला आपण बघितलं आज दीपक, काल नयन पाटील. नयनची देखील हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. दीपक 12 बॉल 40 त्याने बनवले आज. पाहूयात मनोजच्या बॅटमधून. हा देखील एक लेफ्टी आहे, त्याच्या बॅटमधून किती धावा. बॉल अजूनही बाकी आहेत 8. मॅच तर लांब आहे, पाहूयात धावा किती येत आहेत. हितेश खेचून मारण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यासाठी अगोदर तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल आणि बॉल जसा येत आहे त्याचा वेग, त्याची लेंथ, या सर्व गोष्टींना पाहता देन तुमचं शॉट सिलेक्शन, टायमिंग, ताकद, या सर्व गोष्टी, बॅट स्विंग, बॉडी लाईन. चांगला बॉल आला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर नव्हती मनोजची, त्यामुळे ते बीट झालेत. ऑन साईडला पोल केलाय. इथे बाउन्सरवरती आपण पाहतोय येत असताना फक्त एक धाव. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती इथेच्या षटकार आला होता, पण त्याने कमबॅक करून दाखवलंय. बॉल अजूनही बाकी आहेत. येस, ओव्हर कंप्लीट अंपायर. मानेरकर काल दुसरा सामना आहे. दोन्ही अंपायर्स देखील मनापासून आपण कौतुक करूयात. जबरदस्त अंपायरिंग कालही आजही. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता शेवटचा षटकार सुजल आलाय. हितेश आणि सुजल हे दोन यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. मागे यशला आपण यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि आपण थर्ड मॅन फाईन लेगचा विचार केला तर स्वप्नील, आकाश असे बरेचसे यंगस्टर सध्याच्या घडीला आपल्याला कोहली संघामध्ये देखील पाहायला मिळतात. पुल पिक केलाय आणि आता पाठवलाय थेट मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा.
51 51 धावा जरूर धावा फलकावरती. हो केलाय चांगला लेंथ पिक करत असताना बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवलं डीप फाईन लेग कडे चौकार. चार बॉलचा खेळ आणि बाकी आहे. विशाल आणि दीपक बॉलरची चर्चा करतात कारण ही जी मॅच आहे इथे तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता कारण धावा भरपूर आहेत पण जेव्हा 14 15 20 धावा असतील लास्ट ओव्हरमध्ये तेव्हा तो प्रेशर देखील तुम्हाला हँडल करायचा आहे. हे दोन्ही बॅटर्ससाठी देखील आणि बॉलरसाठी देखील ही चान्स आहे. जेव्हा जेव्हा अशा छोट्या चान्स तुम्हाला मिळतात तिथूनच खेळाडू बनत जातात. मला आता आठवतंय जेव्हा MS धोनी नवीन आले होते 2006-07 मध्ये तेव्हा गांगुली नेहमीच आपल्याला 3rd नंबरवरती पाहायला मिळायचे मात्र MS चा नंबर असायचा 7 आणि एका मॅचमध्ये जेव्हा गांगुलीने MS ला 3rd नंबरवरती पाठवलं होतं तिथून ती सेंचुरी आपण बघितली होती MS कडून आणि खऱ्या अर्थानं मग MS धोनी तिथून बनला आणि बऱ्याच वेळेला प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली म्हणत असताना आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू प्लेयर ऐसे ही नहीं बनते भास्कर उन्हें मौका भी चाहिए और मौका मिला तो चौका भी चाहिए सुनील. 55 for 5 भास्करला देखील बराचसा चान्स दिलेला तुंबारली गावाने. आताही तेच समीकरण आपण पाहतो बऱ्याच वेळेला मिळतात पण त्याचं लक्ष जरा क्रिकेटकडे नसताना दुसरीकडे वाटतंय मला. शेवटचे 2 बॉल नवीन बॅटर मैदानात जात आहेत अविनाश. अंतर मात्र भरपूर पाहूयात अंतर किती कमी केलं जाईल. मिस टायमिंग खवसला फिल्डर थोडा दूर आणि येत असताना आपण पाहतोय सहजरित्या एक धाव. शेवटचा एक बॉल फक्त बाकी आहे. माइंडसेट 93 ला चेस करत असताना रोहित आणि योगेश कडून जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झालीच नाही कारण 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. सेकंड ओव्हरमध्ये रोहितने प्रयत्न केला 3 बॉलमध्ये 12 आल्या पण त्यानंतर त्याची विकेट पडली आणि कुठेतरी मग तिथून तो उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती कमी झाली विकेट पडत गेल्या कारण अपेक्षा होती रोहितकडून योगेशकडून प्रशांतकडून दळूकडून हे चारही बॅटर अपयशी ठरले कारण मोठी धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण बनवायचं देखील होत्या 93 आणि अर्थातच हा सामना संपला. अभिनंदन गोळवली चांगला खेळ बॅटिंग करत असताना गोलंदाजी देखील तितकीच आपल्याला चांगली पाहायला मिळाली. मात्र इथे मी म्हणेन की एदुडनेचं चुकलं कुठे तर गोलंदाजांकडून जास्तच धावा खर्च झाला त्यामुळे फलंदाजांना काही उरलं नव्हतं. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेरच मारायचा होता आणि त्यामुळे विकेट पडले. नो डाऊट मॅच समरी स्क्रीनवर